विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर भारत यलगडाख, सहाय्यक प्राध्यापक, डिपार्टमेंट ऑफ ज्योग्राफी, KRT आर्ट, BH कॉमर्स, AM सायन्स, पॉप्युलरली नोन ॲज अ KTHM कॉलेज. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आजच्या तासिकेमध्ये मी तुमचे सहर्ष स्वागत करीत आहेत. आपण GG 220A ज्योग्राफी ऑफ महाराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्राचा भूगोल हा जो स्पेशलचा पेपर आहे यामधील चॅप्टर नंबर 4 त्यामध्ये साधन संपत्ती या टॉपिक विषयी चर्चा करलो आहे. मागील तासिकेला आपण मिनरल रिसोर्सेस याविषयी चर्चा केली. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपण बघत असताना मागील तासिकेला आपल्याला बघितलं आहे की असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारची ऊर्जा साधने कोणकोणती आहे किंवा पॉवर रिसोर्सेस कोणकोणती आहेत, पॉवर रिसोर्सेस म्हणजे काय किंवा पॉवर रिसोर्सेस असणारी कोणकोणती आहेत महाराष्ट्रामध्ये उपलब्ध असणारी यांचा अभ्यास आपण मागील तासिकेला केला. विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेचा मागोवा घेत असताना आपण मागील तासिकेला बघितलं की जलविद्युत शक्ती म्हणजे काय, की जलविद्युत शक्तीचे असणारे किंवा जलविद्युत अक्षय शक्ती साधन म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रासारख्या राज्यासाठी जलविद्युत एक वरदान समजावे लागेल. जलविद्युत शक्तीला महाराष्ट्रात प्रचंड वाव आहेत. वाहत्या पाण्याचा वापर करून जी विद्युत शक्ती निर्माण केली जाते त्याला जलविद्युत शक्ती म्हणलो. अशी असणारी जलविद्युत शक्ती महाराष्ट्रात राज्य सरकार असेल किंवा खाजगी क्षेत्राकडून असेल जलविद्युत निर्माण केली जाते. असेच महाराष्ट्रातील प्रमुख जलविद्युत प्रकल्प खालीलप्रमाणे आहेत, त्याचे आपण अभ्यास केला. त्यामध्ये कोयना जलविद्युत प्रकल्प असेल, हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखला जातो. त्यानंतर पुढचा प्रकल्प बघितला होता आपण वैतरणा जलविद्युत प्रकल्प. हा वैतरणा जलविद्युत प्रकल्प महाराष्ट्रातील वैतरणा नदीवर असून त्यानंतर पुढचा प्रकल्प बघितला होता येलदरी जलविद्युत प्रकल्प. हा प्रकल्प पूर्णा नदीवर असून तो परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात आहे. त्यानंतर पेच जलविद्युत प्रकल्प. हा जलविद्युत प्रकल्प हा नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यामध्ये पेच नदीवर बांधण्यात आला आहे. त्यानंतर पुढचा प्रकल्प बघितला होता जायकवाडी प्रकल्प. जायकवाडी या धरणाजवळ गोदावरी नदीवर पैठण ते औरंगाबाद जिल्ह्यात धरणापासून 5 किलोमीटर हा प्रकल्प वसवलेला आहे. त्यानंतर रायगड जिल्ह्यातील असणारे 3 प्रकल्प आपण अभ्यासले. त्यामध्ये खोपोली असेल, भिवपुरी असेल किंवा भिरा असेल, अशा प्रकारचे ते वेगवेगळे प्रकारचे प्रकल्प होते. त्यानंतर भाटकर वीर जलविद्युत प्रकल्प होता. त्यानंतर खडकवासला जलविद्युत प्रकल्प, त्यानंतर तिल्लारी जलविद्युत प्रकल्प, पवना जलविद्युत प्रकल्प, भंडारदरा जलविद्युत प्रकल्प. त्याचबरोबर इतर जलविद्युत प्रकल्पांची माहिती बघितली. त्यामध्ये उकडी नदीवर माणिकडोह जुन्नरजवळ असणारा प्रकल्प असेल, उजनी नदीवर असणारा प्रकल्प असेल, त्याचबरोबर ठाणे जिल्ह्यातील असणारा प्रकल्प असेल किंवा भातसा जलविद्युत प्रकल्प असेल भातसा नदीवर, किंवा वारणा नदीवर असणारा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असणारा 16 मेगावॅट इतका असणारा तो प्रकल्प असेल, किंवा ठाणे जिल्ह्यातील सूर्या नदीवर असणारा एक जलविद्युत प्रकल्प आहे, किंवा सातारा जिल्ह्यातील कनेर असणारा 4 मेगावॅट क्षमतेचा किंवा धोम जलविद्युत प्रकल्प. अशा वेगवेगळ्या प्रकल्पाविषयी आपण मागील तासिकेला याविषयी चर्चा केली आहे. विद्यार्थी मित्रांनो, याविषयी असं सांगत असताना की जलविद्युत निर्मिती करण्यासाठी अलीकडच्या काळात वाढत असलेली विजेची मागणी लक्षात घेता भविष्यातील काही या प्रकल्पाची क्षमता वाढवणे शक्य आहे. कदाचित पश्चिम घाटावर असणाऱ्या अशा जलविद्युत प्रकल्पासाठी अनुकूल ठिकाणं शोधून नवीन प्रकल्प बांधले जाऊ शकतात. अशी त्या ठिकाणी नक्कीच महाराष्ट्राची गरज पूर्ण होऊ शकते हे आपण बघितलं. अजून आता आज विद्यार्थी मित्रांनो, पुढील तासिकेला किंवा आजच्या तासिकेला आपण बघणार आहोत. यामध्ये साधन संपदा बघत असताना आपल्याला मागील तासिकेला आपण बघितलंय जलविद्युत शक्ती बघितली. जलविद्युत शक्तीपैकी असणाऱ्या या जलविद्युत शक्तीपैकी दुसरी विद्युत शक्ती बघायची किंवा दुसरं एक ऊर्जा साधन बघायचं. ज्या ऊर्जा साधनांचा वापर केला जातो त्याला म्हणतो औष्णिक विद्युत किंवा त्याला दुसरं नाव आहे थर्मल पॉवर्स. आता औष्णिक विद्युतचे उत्पादन करण्यासाठी बाष्प सनित्र किंवा स्टीम टर्बाईन वापरले जातात. खनिज कोळसा असेल किंवा खनिज तेल वापरून बॉयलर म्हणजे उच्च तापमानाची किंवा उच्च दाबाची वाफ निर्माण करून त्याद्वारे बाष्पजनित्र चालवले जाते. यालाच वीज जनित्र जोडून विद्युत निर्मिती केली जाते. खनिज तेल असेल किंवा नाफ्ता असेल किंवा भूगर्भ वायूच्या ज्वलनातून वायुजनित्र असेल चालवून विद्युत निर्मिती केली जाते. याला आपण ओपन सायकल गॅस टर्बाईन्स असेही म्हणतो. किंवा गॅस टर्बाईन मधून वापरून झालेला गरम वायू बॉयलर मध्ये पुन्हा वापरून एकत्र वाफ तयार केली जाते. यातून विद्युत निर्मिती केली जाते. याला वेस्ट हीट रिकव्हरी युनिट असेही म्हणतात. आणि या दोन्ही एकत्रित काम करतात त्याला म्हणतात कंबाइंड सायकल गॅस युनिट असेही म्हणतात. आता हे सर्व झाल्यानंतर दगडी कोळसा असेल, लिग्नाइट कोळसा असेल, खनिज तेल असेल किंवा नैसर्गिक वायूपासून औष्णिक विद्युत निर्माण केली जाते. महाराष्ट्रात प्रामुख्याने दगडी कोळशाच्या आधारित औष्णिक विद्युत निर्माण करतात. ही केंद्रे एकतर कोळशाच्या खाणीजवळ किंवा रेल्वेच्या मार्गावर उभारलेली असतात. साहजिकच औष्णिक विद्युतसाठी वेळेवर कोळशाचा पुरवठा करणे आवश्यक होते. या दृष्टीने विदर्भातील खोराडी असेल, खापरखेडा असेल, बल्लारपूर असेल, दुर्गापूर असेल ही केंद्र सोयीची आहेत असं आपल्या ठिकाणी
म्हणता येईल. अशा प्रकारे औष्णिक विद्युत ही कशी काय, औष्णिक विद्युतचा नेमका काय महत्व आहे याचाही आपण या ठिकाणी विचार केला आहे. म्हणजे औष्णिक विद्युत महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात वापरली जाते. त्यामध्ये दगडी कोळसा असेल, खनिज तेल असेल किंवा नैसर्गिक वायूपासून तयार होणाऱ्या विद्युत शक्तीला आपण औष्णिक विद्युत शक्ती असे म्हणतो. तर बघूया औष्णिक विद्युत शक्ती म्हणजे काय याविषयी. तर मित्रांनो, औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प याविषयी माहिती बघणार आहोत. ह्या वीज निर्मिती प्रकल्पामध्ये मुख्यत्वे करून आपण उष्णतेचा वापर करून पाण्याची उच्च दाबावर वाफ तयार केली जाते आणि ह्या उच्च दाबेचा वाफेचा उपयोग करून जनित्र फिरवले जातात. आता या जनित्र फिरवल्यानंतर त्याची वीज निर्मिती होते हे आपण बघितलं. आता याचं तत्व काय, ह्या औष्णिक वीज निर्मिती मागचं तत्व. आता प्रिन्सिपल्स काय ते बघत असताना आपल्याला असं बघावं लागेल की औष्णिक वीज निर्मितीचे प्रकल्पाचे मुख्य तत्व हे उष्माघातिका शास्त्रातील रॅकाइन चक्रासारखे आहेत. थोडक्यात हे कसं आहे, तर ह्या चक्रानुसार वाफ उच्च दाबावर कमी दाबावर असलेल्या वाफेतील ऊर्जेचे उपयुक्त कार्यात रूपांतर होते. येथे वाफेचा उपयोग करून जनित्राचे चक्र फिरवण्यासाठी होतो. थोडक्यात कमी दाबावरची वाफ ही जी उष्ण असली तर तिची ऊर्जा कमी झाली असते असं आपल्या या ठिकाणी सांगता येईल. थोडक्यात ही थंड वाफ पुन्हा उच्च दाबावर न्यावायची असल्यास तिला प्रथम थंड करून तिचे पाणी करावे लागते आणि या पाण्याला पुन्हा उष्णता देऊन उच्च दाबाची वाफ तयार करावी लागते असं आपल्या या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात हे रेकॉइनचे चक्र हे रेकॉइनच्या चक्राचे तत्व आहेत असं आपल्याला म्हणता येईल. ह्या तत्वाच्या आधारेच औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प आहेत असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. आता त्यानंतर गेल्यानंतर आपल्याला असं म्हणूया की औष्णिक विद्युत महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वापरली जाते हे आपल्याला माहिती आहे. आता ही मोठ्या प्रमाणात वापरली जात असताना दगडी कोळसा असेल, खनिज तेल असेल, नैसर्गिक वायूपासून तयार होणाऱ्या विद्युत शक्तीला आपण औष्णिक विद्युत असेही म्हणतो. थोडक्यात औष्णिक विद्युतची व्याख्या सांगत असताना जी विद्युत प्रामुख्याने दगडी कोळसा, खनिज तेल व नैसर्गिक वायूपासून तयार होणाऱ्या विद्युत शक्तीस आपण औष्णिक विद्युत असेही म्हणू शकतो. थोडक्यात या विद्युत निर्मितीसाठी बाष्प जनित्र वापरले जातात हे आपण मगाशी ऐकलंय किंवा सांगितलंय. औष्णिक विद्युतचे काही महत्त्वाचे फायदे आहेत. आपण ते फायदे कोणकोणते ते सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या विद्युत निर्मितीसाठी खर्च इतरांच्या तुलनेने थोडासा कमी येतो आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की औष्णिक विद्युत मोठ्या प्रमाणात निर्माण करता येते आणि या विद्युत निर्मितीसाठी तुलनेने कमी जागा लागते असे आपल्याला सांगता येईल. त्यानंतर औष्णिक विद्युतीच्या दर इतर विद्युत दरापेक्षा थोडेसे कमी असतात असं सांगता येतो. औष्णिक विद्युत वापराचे सर्व मात्र काही तोटे आढळून येतात. त्या तोट्याचा विचार करत असताना ह्या विद्युतमुळे मोठ्या प्रमाणात हवा प्रदूषण होते. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की ह्या मोठ्या प्रमाणात हवा प्रदूषण होत असते. या सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की या विद्युत निर्मितीमधून गरम पाणी असेल, राख असेल ही मोठ्या प्रमाणावर बाहेर पडते. आता याच्या स्थानिक परिसंस्थेवर असेल किंवा मानवी आरोग्यावर त्याचे विपरीत परिणाम आपल्याला बघावयास मिळत असतात. कारण ज्या परिसरामध्ये या विद्युत निर्मिती केली जाते त्या ठिकाणी असणारे गरम पाणी असेल किंवा राख असेल मोठ्या प्रमाणावर बाहेर पडत असल्यामुळे त्या ठिकाणी असणाऱ्या स्थानिक परिसंस्था असतील किंवा मानवी आरोग्य असेल त्या मानवी आरोग्यावर थोडेसे होईना परिणाम आपल्याला जाणवत असतात. म्हणजे क्षय ऊर्जा असल्यामुळे तिचा वापर खूप काळ करता येत नाही असे आपल्या या ठिकाणी म्हणता येईल. दगडी कोळसा असेल किंवा पाणी पुरवठा असेल कमी झाला तर किंवा संपला तर त्या ठिकाणी ऊर्जा निर्मिती बंद होऊ शकते. हे एक त्याचा सर्वात महत्त्वाचा तोटा आहे. औष्णिक विद्युत केंद्र जुने होत तशी विद्युत निर्मिती क्षमता ही कमी होते असं आपल्याला सांगता येईल. कारण ही महाराष्ट्रामध्ये मात्र कोळसा हा औष्णिक विद्युत निर्मितीसाठी वापरला जातो आणि या विद्युत निर्मितीसाठी महाराष्ट्रातील अनेक औष्णिक प्रकल्प ही दगडी कोळशाच्या क्षेत्रामध्ये किंवा रेल्वे स्टेशन जवळ आहेत हे आपण बघितलंय. पण थोडक्यात असंही आपल्याला म्हणता येईल की महाराष्ट्रामध्ये असणारे हे प्रकल्प असतील हे दगडी कोळशाच्या क्षेत्रामध्ये म्हणजे किंवा रेल्वे स्टेशन जवळच वसलेले आहेत किंवा महाराष्ट्रामध्ये असणारे औद्योगिक विद्युत निर्मितीमध्ये मोठी वाढ झाली आहे. कारण 1961-61चा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये फक्त 443 मेगावॅट इतकीच विद्युत निर्मितीची क्षमता होती. ती वाढून जर जानेवारी 2020 पर्यंत जर आपण 2020 मध्ये जर विचार केला तर त्याचा 29,711.54 मेगावॅट इतकी वाढली आहेत असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे थोडक्यात असा आपण विचार केला की महाराष्ट्रात फक्त मर्यादित जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर विजेची मागणी वाढली, पर्यायाने उत्पादन करण्याची क्षमताही मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे असं आपल्या या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात महाराष्ट्र फक्त कोळसा व नैसर्गिक गॅसवरचाच वापर करून विद्युत निर्मिती केली जाते असे आपल्या या ठिकाणी म्हणता येईल. अशा प्रकारे आपण महाराष्ट्रामध्ये जे जे काही विविध औष्णिक विद्युत केंद्र आहे त्याची माहिती आपण थोडक्यात खालील बघूया. आता सर्वात महत्त्वाचा पहिला आहे चंद्रपूर औष्णिक केंद्र विभाग. आता या औष्णिक केंद्र चंद्रपूर औष्णिक केंद्र आहे याची सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की चंद्रपूर जिल्ह्यामधील चंद्रपूरच्या दक्षिणेला दुर्गापूर
व बल्लारपूर येथे हा सदर औष्णिक विद्युत केंद्र साधारणपणे 1983 मध्ये सुरू झाला. आता या क्षमता असणाऱ्या चंद्रपूर औष्णिक केंद्राची एकत्रित क्षमता ही 2340 मेगावॅट असून या ठिकाणी एकूण 9 युनिट आहेत आणि याची क्षमता 3340 पर्यंत वाढवण्यात येऊ शकते असे आपल्या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की ह्या ठिकाणी असणार हा औष्णिक केंद्र सर्वात महत्त्वाची स्थानिक कोळशाची उपलब्धता असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती करता येऊ शकते असंही आपल्याला सांगणं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की ह्या विजेचा वापर प्रामुख्याने विदर्भात केला जातो. म्हणजे विदर्भासाठी प्रामुख्याने हा चंद्रपूर औष्णिक केंद्र आहेत असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. आता त्यानंतर पुढे जाऊया. पुढचा आहे कोरडे औष्णिक केंद्र. आता कोरडे औष्णिक केंद्र हा केंद्र प्रामुख्याने महाराष्ट्रातील एक प्रमुख केंद्र मानलं जातं. आता हे सदर केंद्र कुठे आहे तर सदर केंद्र हे नागपूर जवळ कोराडी येथे जून 1974 पासून सुरू झालं आणि त्या ठिकाणी 10 युनिट असून पैकी जुने युनिट सध्या बंद आहेत, त्या काही दुरुस्ती होत आहेत असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की या केंद्राची क्षमता 1080 मेगावॅट इतकी आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि त्यानंतर पुढचं औष्णिक केंद्राकडे जाऊया. खापरखेडा औष्णिक केंद्र. आता या खापरखेडा औष्णिक केंद्राचा जर विचार केला तर खापरखेडा औष्णिक केंद्र नागपूरच्या वायव्येला दगडी कोळशाच्या खाणीच्या क्षेत्रात आहेत असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. आता याचे एकूण 5 युनिट आहे आणि या 5 युनिट पैकी केंद्राची क्षमता असणार या म्हणजे खापरखेडा औष्णिक केंद्राची क्षमता आहे 840 मेगावॅट इतकी आहे. आता या औष्णिक केंद्र मार्च 1989 पासून कार्यरत आहेत असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. सदर हे केंद्र जे आहे ते नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यामध्ये येतं असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे थोडक्यात खापरखेडा औष्णिक केंद्र असेल किंवा कोराडे औष्णिक केंद्र असेल नागपूरच्या आजूबाजूच्या प्रदेशात आहेत असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. आता पुढच्या केंद्राकडे जाऊया. पुढचं केंद्र आहे पारस औष्णिक केंद्र. आता पारस औष्णिक केंद्र अकोला जिल्ह्यामधील बाळापूर तालुक्यामध्ये 1967 साली सुरू झाले आहेत. आता या केंद्राची क्षमता किती तर या केंद्राची क्षमता आहे 62.5 मेगावॅट इतकी आहे. आता हे 5 मेगावॅट इतके आहेत म्हणजे असणार आहे. त्यानंतर ह्या केंद्राची प्रामुख्याने असणारी जी वीज तयार होते त्या वीजचा प्रामुख्याने विदर्भासाठीच वापर केला जातो असं आपल्या ठिकाणी सांगता येईल. आता पुढच्या औष्णिक केंद्राकडे जाऊया. पुढचं औष्णिक केंद्र हे उत्तर महाराष्ट्रातील त्यामुळे एकलहरे औष्णिक केंद्र. आता एकलहरे औष्णिक केंद्र हे नाशिक जिल्ह्यातील नाशिक तालुक्यात एकलहरे ह्या गावाजवळ आहेत. आता हे औष्णिक केंद्र सन 1970 मध्ये सुरू झालं. आता ह्या प्रकल्पामध्ये 5 युनिट आहे आणि याची क्षमता आहे 910 मेगावॅट इतकी आहे. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की या प्रकल्पामध्ये असणारे युनिट क्रमांक 1 आणि 2 सध्या बंद असून त्यांची दुरुस्तीचे काम चालू आहेत. आता ह्या सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की एकलहरे औष्णिक विद्युत केंद्राला असणारा पाणी पुरवठा असेल किंवा कोळसा असेल तो कुठून पुरवला जातो तर या केंद्राला चंद्रपूरहून कोळसा पुरवला जातो. कारण त्या ठिकाणी असणारं नाशिक रेल्वे स्टेशन असेल किंवा नाशिक जाणारा रेल्वे मार्ग असेल. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे पाणी पुरवठा आणि गोदावरी नदीचे पाणी किंवा ओढा डॅम त्या ठिकाणी तयार केला आहे. त्या ठिकाणी त्याचे पाणी वापरले जाते. आणि सध्या जर आता विचार केला तर सध्या येथे आपण जर विचार केला या एकलहरे औष्णिक विद्युत केंद्राचा त्या ठिकाणी एकूण 3 ते 5 हेच युनिट क्रमांक चालू आहेत. आणि ह्या विद्युत केंद्राची वीज नाशिक शहरासाठी असेल किंवा औद्योगिक असणाऱ्या आजूबाजूच्या प्रदेशामध्ये असणारे औद्योगिक क्षेत्र आहे त्याच्या औद्योगिक क्षेत्रासाठी त्याचा वापर केला जातो असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे थोडक्यात एकलहरे औष्णिक केंद्र या ठिकाणी नाशिक असेल किंवा नाशिकच्या आजूबाजूच्या प्रदेशामध्ये असणारे औद्योगिक केंद्र आहे त्या औद्योगिक केंद्रांना एकलहरे औष्णिक केंद्रामार्फत वीज पुरवली जाते असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. आता हे झालं एकलहरे औष्णिक वीज केंद्र. आता त्यानंतर पुढे जाऊया आपण. पुढचं केंद्र बघूया परळी औष्णिक विद्युत केंद्र. परळी हे औष्णिक केंद्र बीड जिल्ह्यामध्ये परळी येथील औष्णिक केंद्राची क्षमता साधारणतः बीड जिल्ह्यामध्ये परळी या तालुक्यात त्या ठिकाणी त्याची विद्युत क्षमता जर बघितली तर 690 मेगावॅट इतकी आहे. आणि या ठिकाणी जर विचार केला तर या ठिकाणी एकूण 5 युनिट आहे. तसेच यामध्ये असणारे आणखीन 3 युनिट जोडले जात आहेत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की हे औष्णिक केंद्र 1970 मध्ये सुरू झाले आहेत. आता त्यानंतर पुढचं जाऊया फेकरी भुसावळ औष्णिक केंद्र किंवा हे जर फेकरी जळगाव जिल्ह्यातील भुसावळ जवळ फेकरी येथे हे औष्णिक वीज केंद्र आहेत असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. आणि याची क्षमता ही 482.5 मेगावॅट इतकी आहेत. त्यानंतर औष्णिक केंद्राची क्षमता एकूण 5 टप्प्यामध्ये वाढविली जाते असे आपल्याला म्हणता येईल. या केंद्राची विजेचा वापर प्रामुख्याने खानदेश असेल किंवा कृषी औद्योगिक क्षेत्रासाठी केला जातो असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल.
आणि थोडक्यात फेकरी भुसावळ औष्णिक केंद्र असेल किंवा जळगाव जिल्ह्यातील भुसावळ फेकरी या ठिकाणी औष्णिक केंद्र आहेत आणि याची क्षमता जी 482 मगाची सांगितल्याप्रमाणे आणि त्याचा वापर प्रामुख्याने खानदेश असेल किंवा कृषी औद्योगिक भागातील त्या ठिकाणी कृषी औद्योगिक क्षेत्रासाठी प्रामुख्याने याचा वापर केला जातो. आता त्यानंतर पुढच्या केंद्राकडे जाऊया, चोला औष्णिक केंद्र. आता चोला औष्णिक केंद्र आहे, हे चोला औष्णिक केंद्र प्रामुख्याने ठाणे जिल्ह्यातील कल्याण जवळ असणारं उल्हास नदीच्या खाडीजवळ आहेत असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. आणि हे जे केंद्र आहे या केंद्राची क्षमता प्रामुख्याने 118 मेगावॅट इतकी आहेत असं आपल्याला म्हणता येईल. आता या केंद्रासाठी आवश्यक असणारा कोळसा प्रामुख्याने कोळसा विदर्भामधून किंवा झारखंडमधून आणला जातो आणि उल्हास नदीचे पाणी स्थानिक पाणी त्यासाठी वापरले जाते असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की ह्या औष्णिक केंद्राची वीज प्रामुख्याने कल्याण असेल किंवा ठाणे परिसरात असेल किंवा रेल्वे मार्गासाठी वापरली जाते असे आपल्या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे थोडक्यात चोला औष्णिक केंद्र ठाण्याजवळचं आहे आणि त्याचा वापर त्या ठिकाणी केला जातो असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. त्यानंतर पुढचं आहे डहाणू औष्णिक केंद्र. आता डहाणू औष्णिक केंद्र आहे पालघर जिल्ह्यामध्ये येतं. आता पालघर जिल्ह्यामध्ये डहाणू तालुका आहे त्या ठिकाणी असणारे हे औष्णिक केंद्र 1995 पासून सुरू झाले आहेत. आता या केंद्राची जर क्षमता बघितली आपण तर ती 500 मेगावॅट इतकी आहेत आणि या प्रामुख्याने ह्या विजेचा वापर प्रामुख्याने स्थानिक विजेची गरज पूर्ण करण्यासाठी प्रामुख्याने केला जातो असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. आता यानंतर पुढे बघूया इतर औष्णिक केंद्र कोणकोणती आहे. आता वरील सगळे केंद्र बघितले आपण औष्णिक केंद्राशिवाय इतर काही औष्णिक केंद्र महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहेत. त्यामध्ये एक केंद्र जे आहे ते रायगड जिल्ह्यामधील उरण या ठिकाणी याची क्षमता साधारणतः 852 मेगावॅट इतकी आहेत. आता याचबरोबर या ठिकाणी असणाऱ्या ह्या केंद्रासाठी प्रामुख्याने नैसर्गिक वायूचा वापर करून प्रामुख्याने या ठिकाणी हे केंद्र किंवा या ठिकाणी वीज निर्मिती केली जाते असं आपल्या ठिकाणी म्हणाल. त्यानंतर पुढचे बघूया, पुढचं एक केंद्र आहे ठाण्यातील तुर्भे या ठिकाणी 1330 मेगावॅट क्षमतेचं एक औष्णिक केंद्र असून ते टाटा कंपनीद्वारे हे चालवले जाते. तसेच ही औष्णिक केंद्र आणि त्यानंतर पुढचं एक औष्णिक केंद्र आहे उमरेड येथे ते नागपूर जिल्ह्यामध्ये उभारले गेले आहेत. म्हणजे अशा प्रकारे असणारे ही तर औष्णिक केंद्राबरोबरच त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये असणारी विजेची गरज ही प्रामुख्याने वेगवेगळ्या औष्णिक केंद्रामार्फत पुरवली जाते किंवा पूर्ण केली जाते असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. पण थोडक्यात औष्णिक वीज केंद्रामध्ये आपण या ठिकाणी बघितले आहेत. आता त्यानंतर पुढे जाऊया आपण. पुढे अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे औष्णिक केंद्र वीज निर्मिती या ठिकाणी करत आहेत. असा अलीकडच्या काळात जर आपण एक विचार केला की गोष्ट असेल किंवा केंद्राबद्दल नेहमी जाणवते की अनेक औष्णिक केंद्रामध्ये असलेले युनिट सतत बिघडत असतात. त्यामुळे बऱ्याच वेळेस या ठिकाणी बंदही पडत असतात. अशा बऱ्याच गोष्टी या ठिकाणी होत असतात कारण हे यंत्र असल्यामुळे ठिकाणी असणारे त्याच्यावर ताण असल्यामुळे त्या ठिकाणी या गोष्टी होत असतात असं आपल्याला म्हणता येईल. किंवा परिणामी वीज निर्मिती त्याचा थोडा परिणाम वाईट परिणाम किंवा विपरीत परिणाम होतो असे आपल्याला म्हणता येईल. म्हणजेच यामध्ये आपण असाही विचार केला की यामध्ये अजून एक अडचण जाणवते ती म्हणजे कोळशाची टंचाई. जर त्या ठिकाणी कोळशाची कमतरता जाणवली तर त्या ठिकाणी त्याचा परिणाम हा प्रामुख्याने कोळसा निर्मितीवर किंवा वीज निर्मितीवर या ठिकाणी झालेला असं आपल्याला म्हणता येईल. बऱ्याच वेळा उन्हाळ्यामधील काय ते जुनी विद्युत केंद्रे असतील ती एकतर पाण्याअभावी किंवा कोळशाअभावी बंद पडलेल्या असतात असं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. म्हणजे थोडक्यात ह्या बऱ्याच गोष्टी ह्या असणाऱ्या औष्णिक वीज केंद्राचा या दुसऱ्यावरती म्हणजे प्रामुख्याने कोळसा असेल किंवा पाणी असेल याच्यावरती अवलंबून असल्यामुळे त्या ठिकाणी बऱ्याच वेळेस त्या ठिकाणी ही केंद्रे बंद झालेली आपल्याला दिसून येतात. अशा प्रकारे आपण जर या विचार केला तर या सर्व जुन्या युनिटची योग्य दुरुस्ती करून त्याची क्षमता कशा प्रकारे वाढत याचाही नियोजन करणे गरजेचे आहे असं आपल्या या ठिकाणी सांगता येईल. म्हणजे थोडक्यात या प्रकारे असणाऱ्या या वेगवेगळ्या प्रकारच्या युनिट असतील याची योग्य प्रकारे दुरुस्ती करून योग्य प्रकारे त्याची क्षमता कशी वाढवता येईल हा जर विचार केला तर नक्कीच त्याचं आणि त्याचं मॅनेजमेंट जर केलं तर त्याची असणारी भविष्यामध्ये असणारी गरज नक्कीच पूर्ण करता येईल असं आपल्या या ठिकाणी म्हणता येऊ शकतं. आता अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण औष्णिक केंद्र म्हणजे काय किंवा औष्णिक विद्युत म्हणजे काय किंवा महाराष्ट्रामध्ये असणारे वेगवेगळे औष्णिक विद्युत केंद्र कोणकोणते त्यामध्ये चंद्रपूर औष्णिक केंद्र असेल, कोराडे औष्णिक केंद्र असेल, खापेरखेडा औष्णिक केंद्र असेल, पारस औष्णिक केंद्र आहे, एकलहरे औष्णिक केंद्र आहे, परळी औष्णिक केंद्र, भेकरी किंवा भुसावळ औष्णिक केंद्र, चोला औष्णिक केंद्र असेल, त्यानंतर डहाणू औष्णिक केंद्र असेल किंवा इतर औष्णिक केंद्र म्हणजे बघितलं त्यामध्ये रायगडमधील उरण हे औष्णिक केंद्र आहे. त्यानंतर ठाण्यातील तुर्भे या ठिकाणी असणारं एक औष्णिक केंद्र आहे. अशा प्रकारे त्यानंतर नागपूरजवळ उमरेड या ठिकाणी एक केंद्र आहे. अशा प्रकारे असणारे हे औष्णिक केंद्रे महाराष्ट्रामध्ये उभारलेले आहेत आणि त्यामार्फत
वीज निर्मिती केली जाते आणि महाराष्ट्रातील असणाऱ्या विजेची गरज या ठिकाणी पुरवली जाते असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण हे बघितलं. याविषयी कुणाच्या मनात काही प्रश्न शंका निर्माण झाली असेल तर या ठिकाणी माझा मेल ID दिलाय, त्यावरती आपण मेल करू शकता. विद्यार्थी मित्रांनो पुढील तासिकेला आपण बघणार आहोत की अणुविद्युत म्हणजे काय, किंवा अणुविद्युत किंवा ॲटॉमिक पॉवर कशाला म्हणायचं, किंवा अणुविद्युत कशा कोणकोणत्या घटकापासून किंवा कोणकोणत्या असणाऱ्या घटकापासून मिळवली जाते, आणि महाराष्ट्रामध्ये आवश्यक असणारे कोणकोणते अणुभट्टे आहेत, किंवा महाराष्ट्रामध्ये असणारा तारापूर अणुऊर्जा केंद्र असेल किंवा वेगवेगळ्या गोष्टी याचा अभ्यास आपण पुढील तासिकेला करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.